तर आपण या व्हिडिओमध्ये मुंबई शहर पोलीस भरती 2009 मधील सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न आगामी पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे आहेत, कारण आपण पाहतोच की पोलीस भरतीमध्ये मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2 नाही तर 3 येतात. त्यामुळे आपण सर्व PYQ चा अभ्यास करणे महत्त्वाचा आहे. तर प्रश्न सुरू करूया. प्रश्न पहिला, गावातील पीक पाहणी कोण करतो? उत्तर आहे तलाठी हा गावातील पीक पाहणी करतो. प्रश्न दुसरा, लीलाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे माहिम भट यांनी लीलाचरित्र हा ग्रंथ लिहिला. प्रश्न तिसरा, उपरा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे लक्ष्मण माने यांनी उपरा हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न चौथा, मोहम्मद पैगंबराच्या जन्मदिवशी कोणता सण साजरा केला जातो? उत्तर आहे ईद ए मिलाद हा सण साजरा केला जातो. प्रश्न पाचवा, MPS म्हणजेच मिथाम्फेटामाइन प्रोडक्शन सिस्टीम कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मादक द्रव्ये याच्याशी MPS हा संबंधित आहे. प्रश्न सहावा, जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण आहे. प्रश्न सातवा, मलेरिया रोग कोण चावल्यामुळे होतो? उत्तर आहे डास चावल्यामुळे मलेरिया हा रोग होतो. प्रश्न आठवा, अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर कोठे आहे? उत्तर आहे वेरूळ या ठिकाणी अखंड शिल्पातील कोरीव कैलास मंदिर आहे. प्रश्न नववा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे झाले? उत्तर आहे मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन झाले. प्रश्न 10वा, हा प्रश्न 2009 मध्ये मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये करंट अफेअर्स म्हणून विचारलेला होता. तो प्रश्न आपण आता अपडेट करून या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर 2024 मधील बुद्धिबळातील विश्वविजेते कोण आहेत? उत्तर आहे डी गुकेश हे 2024 मधील बुद्धिबळातील विश्वविजेते आहेत. प्रश्न 11वा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. प्रश्न 12वा, भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? उत्तर आहे लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणतात. प्रश्न 13वा, अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये अण्णा हजारे यांचे गाव आहे. प्रश्न 14वा, भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखतात? उत्तर आहे जयपूर या शहरात गुलाबी शहर म्हणून ओळखतात. प्रश्न 15वा, ग्रामसभेचा पदसिद्ध सचिव कोण असतो? उत्तर आहे ग्रामसेवक हे ग्रामसेवेचा पदसिद्ध सचिव असतात. प्रश्न 16वा, हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी निगडीत आहेत? उत्तर आहे बासुरी या वाद्याशी निगडीत आहेत. प्रश्न 17वा, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार होय. प्रश्न 18वा, मुंबई गेट इंग्रजांना कोणी आंदण दिले होते? उत्तर आहे पोर्तुगीज यांनी मुंबई गेट हे इंग्रजांना आंदण दिले होते. प्रश्न 19वा, छोडो भारत चळवळ कधी सुरू झाली? उत्तर आहे 1942 साली छोडो भारत ही चळवळ सुरू झाली. प्रश्न 20वा, भूदान चळवळीचे प्रणेते कोण आहेत? उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न 21वा, दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजतात? उत्तर आहे लॅक्टोमीटर या उपकरणाने दुधाची शुद्धता मोजतात. प्रश्न 22वा,
महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? उत्तर आहे सातपुडा ही रांग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे. प्रश्न 23वा. भारतातील पश्चिम वाहिनी नदी कोणती? उत्तर आहे नर्मदा ही नदी भारतातील पश्चिम वाहिनी नदी होय. प्रश्न 24वा. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक होते. प्रश्न 25वा. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोठे आहे? उत्तर आहे पुणे येथे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहे. प्रश्न 26वा. शक्तीस्थळ हे ठिकाण कोणाचे समाधी स्थळ आहे? उत्तर आहे इंदिरा गांधी यांचे शक्तीस्थळ हे समाधी स्थळ आहे. प्रश्न 27वा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री होय. RAM चे पूर्ण रूप काय? उत्तर आहे रँडम ऍक्सेस मेमरी हे RAM चे पूर्ण रूप होय. प्रश्न 29वा. बाबा आमटे यांचे आनंदवन हा आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बाबा आमटे यांचे आश्रम आहे. प्रश्न 30वा. गोल घुमट कोठे आहे? उत्तर आहे गोल घुमट हे विजापूर येथे आहे. प्रश्न 31वा. भारतात दगडी कोळशाचे प्रमाण कोणत्या राज्यात जास्त आहे? उत्तर आहे झारखंड या राज्यात दगडी कोळशाचे प्रमाण जास्त आहे. प्रश्न 32वा. कोणार्क म्हणजे सूर्य मंदिर हे मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओडिसा या राज्यात कोणार्क हे सूर्य मंदिर आहे. प्रश्न 33वा. भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? उत्तर आहे निर्मला सीताराम हे भारताचे अर्थमंत्री आहेत. हा प्रश्न आपण अपडेट करून या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. प्रश्न 34वा. महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? उत्तर आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. प्रश्न 35वा. मुंबईचे महापौर कोण आहेत? उत्तर आहे ऋतू तावडे. हे सर्व प्रश्न करंट अफेअर्सचे 2009 साली पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले होते. ते प्रश्न आपण करंट अफेअर्सच्या 2026 नुसार या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत. प्रश्न 36वा. महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात? उत्तर आहे पोलीस महासंचालक असे म्हणतात. प्रश्न 37वा. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे. प्रश्न 38वा. बुलेट फॉर बुलेट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे JF रिबेरो यांचे हे आत्मचरित्र आहे. मित्रांनो, हे प्रश्न आत्मचरित्र खूप वेळा विचारले जाते, म्हणूनच तुम्ही PYQ मधील जे काही आत्मचरित्र विचारले आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न 39वा. भारतातून कोणते अक्षयवृत्त गेले आहे? उत्तर आहे कर्कवृत्त हे अक्षयवृत्त भारतातून गेलेले आहे. प्रश्न 40वा. विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला कोणी आणली? उत्तर आहे भानुदास महाराज यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून पंढरपूरला आणली. तर आपण आता मराठी व्याकरण पाहणार आहोत. प्रश्न पहिला. खालीलपैकी नामाचे मुख्य प्रकार कोणते नाहीत? उत्तर आहे विशेष नाम हा नामाचा मुख्य प्रकार नाही. प्रश्न दुसरा. खालील प्रश्न क्रमांक 2 ते 7 पैकी अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखा. तर प्रश्न क्रमांक 2. शब्बास माधवी तू पोलीस झालीस. शब्बास या अधोरेखित शब्दाची जात कोणती? उत्तर आहे केवल प्रयोगी अवयव होय. प्रश्न तिसरा. त्यांच्याकडून ते काम होणार नाही. अधोरेखित शब्दाची जात शब्दवेगळी अवयव होय. प्रश्न चौथा. मुलगी जलद चालते. याच्यातील जलद या शब्दाच्या अधोरेखित
जात क्रियाविशेषण अवयव होय. प्रश्न 5वा. आईच्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावले. उत्तर आहे पाणावले हे साधित क्रियापद होय. प्रश्न 6वा. शांती ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. तर शांती हे शब्दाची जात विशेषनाम येते. प्रश्न 7वा. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली. तर आमच्या या शब्दाचे जात विशेषनाम होय. प्रश्न 8वा. विजोड लिंग जोडी ओळखा. विजोड लिंग जोडी म्हणजे 3 पर्याय यापैकी वेगळी जोडी ओळखा. 3 पर्याय समान असतात. तर उत्तर आहे भगवान आणि देवी हा विजोड लिंग जोडी पर्याय होय. प्रश्न 9वा. वचन विचार विजोड पद ओळखा. म्हणजे 3 वचन विचार सोडून बरोबर विभिन्न असलेली जोडी ओळखा. तर उत्तर आहे सबा सबा ही विजोड पद होय. प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणते सर्वनामाचे प्रकार नाहीत? उत्तर आहे विशेष सर्वनाम हे सर्वनामाचा प्रकार नाही. प्रश्न 11वा. विशेषणाचे मुख्य प्रकारापैकी खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही? उत्तर आहे नामवाचक विशेषण हा विशेषणाच्या मुख्य प्रकारापैकी प्रकार नाही. प्रश्न 12वा. आपण स्वतः हे शब्द कोणत्या सर्वनामाचे प्रकार आहेत? उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम यांचे हे प्रकार आहेत. प्रश्न 13वा. पुढील वाक्यातील कर्ता ओळखा. मला चंद्र दिसतो आहे. या वाक्यातील कर्ता मला होय. प्रश्न 14वा. पुढील वाक्यातील कर्म ओळखा. राम आंबा खातो आहे. या वाक्यातील कर्म आंबा होय. प्रश्न 15वा. कमळ शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर उत्तर आहे वायस. कमळ शब्दाचे समानार्थी शब्द राजीव, अंबुज, सरोज. अंबुज म्हणजे पाण्यातील जन्मणारे, सरोज म्हणजे सरोवरात जन्मणारे, राजीव म्हणजे कमळ हे कमळाचे समानार्थी शब्द होय. प्रश्न 16वा. विरुद्ध शब्दार्थ नसलेली जोडी ओळखा. उत्तर आहे पोपट व राघू ही विरुद्ध शब्दार्थ नसलेली जोडी होय. हे उरलेले पर्याय हे विरुद्धार्थी शब्दार्थ असलेली जोडी आहे. प्रश्न 17वा. कणिक तिमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. उत्तर आहे मार देणे. कणिक तिमणे या वाक्यप्रचाराचा अर्थ मार देणे होय. प्रश्न 18वा. षटकर्णी होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर उत्तर आहे गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे. मराठी व्याकरणामध्ये वाक्यप्रचार हे विचारले जाते. त्यामुळे तुम्हाला सर्व PYQ मधले जे वाक्यप्रचार विचारले आहेत ते तुम्हाला माहित असणे व पाठ असणे महत्वाचे आहे. म्हणूनच PYQ पाहणे खूप महत्वाचे आहे. तर प्रश्न 19वा. म्हण पूर्ण करा. जशी देणावळ तशी खानावळ. प्रश्न 20वा. म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर असेच इम्पॉर्टंट PYQ पाहण्यासाठी रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू.